नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुरुवारच्या उपवासाची थाळी किंवा इतर दिवस उपवास असेल तेव्हाही तुम्ही बनवू शकता. कांदा लसूण विरहित कमीत कमी वेळेत पाऊण ते 1 तासात डाळ, भात, फ्लावर, मटार, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, पेरूचं पंचामृत, गोळाचा शिरा, घडीची चपाती, अगदी रुचकर आणि चमचमीत असे जेवण. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण डाळ आणि भात कुकरला लावून घेऊया. तर इथे 4 लोकांसाठी जेवण बनवते आहे. तर 200 ग्रॅम एवढी मी तूर डाळ घेतली आहे आणि अर्धा किलो एवढे तांदूळ. तर इथे वाळा कोलम हे तांदूळ आहेत. तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता सर्वात आधी आपण डाळ शिजायला घालूयात. तर तुरीची डाळ मी निवडून घेतली आणि 1-2 पाण्याने चांगली धुवून घेतली. डाळ थोडीशी अशी चोळून धुवायची, म्हणजे यावर जे पावडर वगैरे असतं तेही निघून जातं. डाळ स्वच्छ धुतल्यानंतर यात हळद आणि मीठ घालूयात. त्यानंतर आता कुकरमध्येच घालूयात पाव चमचा एवढे हिंग आणि यासोबतच एक मध्यम आकाराचा किंवा लहान आकाराचा टोमॅटो, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि यातच घालूया गरम पाणी. तर एक 3 ते 3.5 वाटी एवढं गरम पाणी घालायचं. आता कुकर आपण गॅसवर चढवूयात. आता डाळ शिजते तोपर्यंत इथे आपण गोडाचा पदार्थ बनवून घेऊयात आणि तांदूळही भिजण्यासाठी ठेवूयात. वाळा कोलम तांदूळ घेतले, एक 15-20 मिनटं भिजू देऊयात. तर गुळाच्या पदार्थामध्ये इथे मी बनवते गुळाचा शिरा. 1 वाटी गूळ, 1 वाटी रवा घेतला. गूळ आणि रव्याचं प्रमाण सारखंच घ्यायचं आणि अर्धी वाटी एवढं साजूक तूप. अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमीही तूप घेऊ शकता, पाव वाटी एवढं, पण पाव वाटीपेक्षा कमी आणि अर्धी वाटीपेक्षा जास्तही घेऊ नका. त्यानंतर पाव चमचा एवढी, अर्धा ते पाव चमचा वेलची पावडर, थोडंसं जायफळ आणि किशमिश आणि काजू बदामचे काप. ड्रायफ्रूटचे प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. आता गुळाचं पाणी बनवण्यासाठी इथे मी या दुसऱ्या बर्नरवर तोपर्यंत इथे गुळाचं पाणी करून घेऊयात. तर एका टोपामध्ये ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने 2 वाटी एवढं पाणी घेतलं आणि या 2 वाटी पाण्यात 1 वाटी एवढा चिरलेला गूळ घालूयात. आता थोडंसं चमचाने मिक्स करून घेऊयात आणि आता हे गुळाचं पाणी आपण दुसऱ्या बर्नरवर ठेवूयात. डाळही आपली शिजली होती. कमीत कमी वेळेत पटकन असा स्वयंपाक होतो. आता इकडच्या बर्नरवर मी कढाई ठेवून घेतली गुळाचा शिरा बनवण्यासाठी. तर त्याच अर्धी वाटी तुपातलं मी सुरुवातीला 1 ते 1.5 चमचा एवढे साजूक तूप घातले आणि यात ड्रायफ्रूटचे काप आणि किशमिश थोडेसे तळून घेऊयात. तर किशमिश मस्त तळल्या गेले आहेत. तर हे टम्म असे बोऱ्यासारखे फुगले की काढून घेऊयात. त्यानंतर आता हेच शिल्लक राहिलेल्या तुपात आपण घालूयात रवा आणि मध्यम ते मंद आचेवर एकसारखा रवा भाजत राहूयात आणि मध्ये मध्ये थोडंसं तुपही घालूयात. तर अजून मी त्याच तुपातलं 2 ते 2.5 चमचा एवढे साजूक तूप घातले आणि मस्त असा रंग बदलेपर्यंत अजून भाजून घेऊयात. जास्तही रवा मोठ्या आचेवर भाजायचा नाही किंवा अगदी मंद आचेवर नाही. तर हे दुसऱ्या बर्नरवर आपलं गुळाचं जे पाणी होतं तेही चांगलं खळखळ असं उकळतं आहे आणि इकडे रवाही मस्त भाजत आला होता. यातील सर्व तूप मी थोडं थोडं करून रव्यात भाजण्यासाठी वापरलं आणि यात घालूया आता आपण गुळाचं सर्व पाणी. तर हे सर्व मी पातेल्यातलं उकळतं पाणी, टोपातलं सर्व गुळाचं पाणी यात घातलं आणि आता मध्यम आचेवर एकसारखं हे मिक्स करूयात. आता जरी रवा पातळ दिसला असेल तरी दाणेदार असा हा शिरा तयार होतो गुळाचा. एकसारखं उलथाण्याने मिक्स करून घेऊयात. दाणेदार असा रव्याचा एक कण सुटसुटीत असा होतो, इतका मोकळा असा हा शिरा होतो. आता हे अगदी घट्टसर आणि सुटसुटीत असा शिरा व्हायला लागला की यात मी 1 ते 1.5 चमचा साजूक तूप अजून शिल्लक ठेवलं होतं तेही सर्व यात आता वरून घालूयात. मस्त लपतपीत आणि चमचमीत असा हा शिरा होतो. सगळं तूप आता वाटीतलं यात घातलं आणि अगदी अजून मंद आचेवर थोडंसं उलटपालट करून घेऊयात. आता मात्र गॅस थोडासा मंद आचेवरच ठेवायचा. रवा आपला होत आला आहे तेव्हा आता वरून घालायचं आपण वेलची पावडर आणि तळलेले ड्रायफ्रूटचे काप आणि एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात. जायफळही थोडंसं असं किसून घालूयात. नसेल आवडत जायफळ नाही घातलं तरीही चालेल, पण गुळाचा पदार्थ आहे म्हणून थोडंसं जायफळ घालायचं. मस्त असा हा गुळाचा शिरा होतो.
तर हे पहा अगदी आत्ता सुटसुटीत असा झाला आहे. आता गॅस बंद करूयात. अजूनच एक कण मोकळा होईल शिऱ्याचा, इतका दाणेदार असा हा शिरा होतो. तर गुळाचा शिराही आपला तयार झाला आहे. एक झाकण ठेवून काही सेकंदांसाठी पुन्हा काढून घेतलं. गॅस मी मगाशीच बंद केला होता. वाफेतच अजून मस्त फुलतो. तर हे पहा एकनिक रव्याचा कण मस्त असा फुलला आहे. प्रमाण थोडंसं असं वाढून जातं शिऱ्याचं. तर आता आपण कढई खाली उतरवून घेऊयात. तर हे पहा अगदी सुटसुटीत असा मोकळा असा गुळाचा शिरा तयार झाला आपला. आता गुळाचा पदार्थ तयार झाला. डाळही मगाशीच गॅस मी बंद केला होता. डाळही शिजली आहे. तर आता कुकरचं झाकण काढूयात. तर हे पहा अगदी लोण्यासारखी डाळ शिजली आहे. आता सर्व ही शिजलेली डाळ मी एका टोपात काढून घेणार आहे. आपण फोडणी नाही देणार आहोत. तर म्हणून मी ज्या टोपात वरण बनवणार आहे साधं, त्यातच सर्व डाळ काढून घेतली. एकदा चांगली घोटून घेऊयात. थोडीशी मिक्स करून घेतली. टोमॅटोच्या फोडी मोठ्या आहेत म्हणून. आणि आता रवीने चांगली घुसळून घेऊयात. जेवढं आपल्याला वरण हवं आहे तेवढं गरम पाणी घालूयात आणि रवीने एकसारखं मस्त घुसळून घेऊयात. डाळ आधीच आपली मस्त अशी शिजली होती. फक्त टोमॅटोच्या फोडी थोड्या मोठ्या होत्या म्हणून थोड्याशा रवीने अजून मॅश होऊन जातील. एकसारखं मस्त फेस येईपर्यंत डाळ घुसळल्यावर तेवढीच खमंग अशी चविष्ट रुचकर असं हे साधं वरण होतं. जेवढी डाळ हवी होती तेवढं गरम पाणी घालून वाढवून घेतलं. तर इकडे मी भातही टोपात शिजवायला टाकलाच होता. तर हे पहा एका दुसऱ्या बर्नरवर आपला भातसुद्धा झाला होता. आता भातही आपण उतरवून घेऊयात आणि त्याच बर्नरवर आता डाळ ठेवूयात. आता एक उकळी काढून घेऊया त्याला. वरून थोडीशी हळद घालूयात, पाव चमचा एवढी, आणि चवीनुसार आता मीठ घालूयात. एकदा मिक्स करून घेऊयात आणि तळापासून चांगलं ढवळून घेतल्यानंतर मोठ्या आचेवर वरणाला चांगली खळखळ अशी उकळी येऊ देऊयात. साधं असंच वरण आहे, कुठल्याही फोडणीचं नाही, तरीसुद्धा मस्त रुचकर असं वरण लागतं. वरण तयार झाल्यावर तुम्ही साजूक तुपाची धारही वरून घालू शकता. अजिबात आपण फोडणी दिली नाही, कुठली बघारणी दिली नाही, तरीसुद्धा मस्त खमंग आणि रुचकर असं वरण तयार होतं. आता डाळही आपली झाली. कणिक भिजवून घेऊयात. मंद आचेवर मी डाळ थोडीशी अजून उकळण्यासाठी ठेवली. आता जेवढे चपाती हवे आहेत तेवढी गव्हाची कणिक घेतली. यात चवीनुसार मीठ घातलं. मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी करून कणिक एकसारखी भिजवून घेऊयात. नवशिक्यांसाठी सांगते, कणिक एकदम भिजता येत नसेल तर असं थोडं थोडं पाणी करून अगदी रव्यासारखं सर्व ओलवून घ्यायचं आणि मग नंतर असा हा गोळा करून घ्यायचा. म्हणजे एकदम जास्त वेळ तिंबत बसायचं नाही, यातच मग वेळ जातो. तर हे पहा सर्व असं गोळा करून घेतलं. पीठ आता मुरतं आहे, तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया. तर यासाठी इथे मी 1 वाटी एवढा फ्लावर घेतला आहे आणि 1 वाटी एवढा मटार, वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम एवढा ताजा हिरवा मटार आणि 150 ग्रॅम एवढी फ्लावर आणि 100 ते 150 ग्रॅम एवढा बटाटा. आता यासाठीचे मसाले पाहूयात. आपण कुठेही कांदा लसूण वापरणार नाही आहोत म्हणून 1.5 चमचा एवढे धने, 1 चमचा जिरे, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची, अर्धा इंच दालचिनी, 1 मसाला वेलची आणि 1 4 ते 5 काळी मिरी. तर असं हे आपण वाटण करून घेऊयात. यातच थोडीशी कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून असंही बारीक वाटून घेतलं. तुमच्याकडे वरवंटा असेल, खलबत्ता असेल, वरवंटा पाट्यावरही तुम्ही थोडंसं वाटून घेऊ शकता कोरडं असं. मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ओली अशी पेस्ट होते. तर थोडंसं ओलं असं वाटण करून घेतलं. त्यानंतर आता गॅसवर कुकर ठेवून घेतला. यात आवश्यकतेनुसार तेल घातलं. अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि पुन्हा 1 लाल अख्खी सुकी मिरची, 2 तमालपत्र, 2 मध्यम आकाराची बारीक चिरलेली टोमॅटो आणि मस्त असं हे आता परतवून घेऊयात. अजिबात कांदा लसूण नाही घातला तरीसुद्धा ही फ्लावर, मटार, बटाट्याची भाजी फार चविष्ट अशी होते. तर मस्त अशी खमंग फोडणी परतवून घेतली. टोमॅटोही मऊ झाले आहेत तेव्हा कढीपत्त्याची पानं घालूयात. यासोबतच घालूयात पाव चमचा एवढे हिंग. पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता जे आपण मिरची, आले, खडे मसाले, धने, जिरेचं वाटण करून घेतलं होतं ती पेस्ट घालूयात आणि मस्त असं यातील पाणी कमी होईपर्यंत चांगलंच परतवून घेऊयात. खूप टेस्टी अशी ही भाजी होते.
चांगलं मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. यातलं पाणी कमी होईपर्यंत हे पहा, अजिबात कुठेही पाणी दिसत नाही. मस्त तेल आणि मसालेच दिसत आहेत. तोपर्यंत चांगलंच परतवून घेतलं. मसाले वाटले जात नाही म्हणून थोडंसं पाणी घालून पातळ अशी ही पेस्ट केली होती. अगदी कमीत कमी पाण्यात हे वाटण केलं तरीसुद्धा मस्त असं वाटण परतलं जातं आणि मस्त अशी ही भाजी होते. आता हे परतलेल्या वाटणामध्ये आधी बटाटा आणि मग मटार घालून घेतले. तर कणिक भिजत होती तेव्हाच फ्लावर मी दुसऱ्या बर्नरवर थोडंसं गरम करायला ठेवली होती. म्हणजे हळद, मीठ टाकून उकळत्या पाण्यातून थोडीशी फ्लावर काढून घेतली. म्हणजे यात काही कीटक वगैरे असते तेही निघून जाते फ्लावरमधले. म्हणून थोडीशी गरम पाण्यातून काढून घेतली. पण फोडणीत आधी मटार आणि बटाटा घातला. आता थोडेसे पावडर मसाले घालूयात. लाल मिरची पावडर, थोडासा सब्जी मसाला, पाव चमचा एवढी हळद आणि आता चवीनुसार मीठ घालूयात. मस्त असं हे आता परतवून घेऊयात. यातच घालूया आता हळद मिठातली फ्लावर आणि फ्लावरसुद्धा मस्त यात मिक्स करून घेऊयात. पुन्हा भाज्या 1 ते 2 मिनटं चांगल्या मसाल्यामध्ये परतवून घेऊयात. चांगले परतल्यावर आता यात घालूया वाटणातलं पाणी. जी आपण पेस्ट करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यात त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि पुन्हा मोठ्या आचेवर एकदम मस्त असं हे तेल सुटेपर्यंत मस्त भाज्या यात परतवून घेऊयात. चांगलं मस्त तेल सुटायला लागलं की तेव्हा आता यात घालूया वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर. मस्त मसाल्यात भाज्या मिक्स झाल्या पाहिजेत. चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घेतलं. आता मात्र गॅस मंद आचेवर करूयात आणि यावर झाकण ठेवूयात. काही सेकंदांसाठी वाफ दिली. 21 ते 30 सेकंदांसाठी झाकण ठेवून काढून घेतले. तर हे पहा मस्त असं तेल सुटले आहे. तेल भाजले आणि मसाल्यातून असं वेगळं होत आहे. तोपर्यंत मस्त असे परतवून घेतल्यावर आता यात घालूया गरम पाणी. थोडीशी लपथपीत अशीच भाजी बनवणार आहे म्हणून 1.5 ते 2 ग्लास एवढं पाणी घालून घेतलं आणि एकदा मोठी उकळी येऊ द्यायची. म्हणजे थोडंसं पाणी कमी होऊ द्यायचं. तेव्हा अगदी एकच शिटी करून घ्यायची. आता का अशी चांगली उकळी आल्यावर कुकरचं झाकण बंद करूयात आणि 1 शिटी करून घेतली. आता 1 शिटीनंतर कुकरची वाफ जिरू द्यायची. कुकरची वाफ जिरल्यावरच शिटी थोडीशी वरती करायची. वाफ आहे किंवा नाही. नवशिक्यांसाठी सांगते, वाफ केल्यावरच मगच कुकरचं झाकण खोलायचं. तर हे पहा, एकच शिटी करून घेतली तरी चमचमीत आणि लपथपीत तर्रीदार अशी भाजी आपली तयार झाली. 5 मिनिटातच ही भाजी शिजली. एकच शिटी करायची तरीसुद्धा मस्त भाज्या शिजतात. आता मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी भाजी अशी धुवून घेतली. यातील सर्व पाणी निथळल्यावर थोडीशी मोठी अशी तोडून घेतली होती भाजी. म्हणून हलकी अशी सुरीने चिरून घेते. आमच्या इकडे ना गुरुवारच्या उपवासासाठी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या उपवासासाठी मेथीची भाजी नक्कीच बनवतात नैवेद्यासाठी. तर इथे मी पेरूंचं पंचामृत पण बनवून घेणार आहे. म्हणून इथे मी एक मध्यम ते मोठा असा पेरू घेतला आहे, धुवून घेतला. आता याचा देठाचा भाग आपण कट करून घेऊयात आणि मोठ्या फोडींमध्ये पेरू असा चिरून घेऊयात. जास्तही मोठ्या नाही, अगदी बटाट्याच्या फोडी करतो तशा. पण यात जी बी आहे ते आपण काढून घेऊयात. तर थोडंसंच बी आहे तरीसुद्धा सुरीने किंवा तुम्ही एखाद पोहे खाण्याच्या चमच्यानेही हे बी असं काढून घेऊ शकता. तर हे पहा, आता जसं आपण बटाटा चिरतो तेवढ्याच फोडी करून घेऊयात. तर दुसऱ्याही पेरूची फोडची अशी बी काढून घेतली. पेरू जास्त पिकलेला किंवा अगदीच कडक नाही घ्यायचा, तर थोडासा असा गारसलेला मध्यम असा पेरू घ्यायचा. जास्त पिकलेलाही नाही किंवा जास्त कडक कच्चाही नाही. तर मध्यम असा जो थोडासा गोडसर असतो पेरू तसा घ्यायचा. त्यातलं बीही मग पटकन निघतं आणि पंचामृतसुद्धा फार छान असं होतं. पेरू चिरून घेतला. चिरण्याचे साहित्य तयार करून घेतलं. मेथीची भाजी चिरून घेतली होती म्हणून आधी आपण मेथीची भाजी बनवून घेऊयात. तर लोखंडाच्या तव्यामध्ये कुठलीही भाजी म्हणजे मेथीची भाजी, पालक भाजी वगैरे छान होतात सुक्या भाज्या. यासाठी लोखंडाची कढाई ठेवून घेतली. पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे एवढे तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे, कापलेली हिरवी मिरची आणि यातच मेथीची भाजी घातली चिरलेली. मस्त अशी मोठ्या आचेवर उलटपालट करून घेतली. त्यानंतर आता प्रमाण कमी झाल्यावर यात चवीनुसार मीठ घालूयात. म्हणजे मिठाचा अंदाजही बरोबर येतो. थोडंसं प्रमाण कमी होऊ द्यायचं आणि मग नंतर आता मीठही मस्त मिक्स करून घेऊयात. गॅस आता मंद आचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि एक 2 ते 3 मिनिटाची वाफ देऊन घेऊयात. एक 2-3 मिनिटानंतर आता झाकण काढून घेतले
पुन्हा थोडीशी तळापासून हलवून घेऊयात. तर कुठेही पाणी दिसत नाही आहे भाजीत, तरीसुद्धा आपण यात थोडासा दाण्याचा कूट घालूयात. तर एवढ्या भाजीसाठी 1 ते 1.5 चमचा एवढा शेंगदाण्याचा जाडसर कुटलेला कूट घालूयात आणि पुन्हा भाजी थोडीशी मिक्स करून घेऊयात. भाजी अशी मिक्स करून झाल्यानंतर आता काही 20 ते 30 सेकंद मंद आचेवर अशीच ठेवूयात आणि त्यानंतर भाजीची कढई उतरवून घेऊयात. तर हे पहा, मस्त अशी भाजी आपली तयार झाली, अगदी लपथपीत आणि चमचमीत अशी. तर मेथीची भाजी आपली बनवून झाली. त्यानंतर आता आपण पेरूचं पंचामृत बनवूयात. तर इथे मी गॅसवर दुसरी कढाई ठेवून घेतली. यात घातले तेल. पोहे खाण्याचे 4 ते 5 चमचे एवढे तेल घातले, म्हणजे मोठ्या पाव चमच्याला थोडेसे कमी तेल. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घालूयात, अर्धा चमचा एवढेच जिरे घालूयात. यासोबतच पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे एवढे शेंगदाणे, पाववाटीला अगदी कमी असे शेंगदाणे घातले. शेंगदाणे मस्त लालसर होऊ द्यायचे. थोडेसे मस्त जिरे मोहरी सोबत परतवून घेतले. मोहरी चांगली फुटू द्यायची, जिरेही चांगले तळतळल्यावर मग शेंगदाणेही मस्त अशी साल तडकायला लागले की तेव्हा यात घालूयात मेथी दाणे आणि पाव चमचा एवढे हिंग. पाव चमचा एवढेच मेथी दाणे घालूयात. मेथी दाण्याचा स्वाद आणि सुगंध हिंगासोबत या पंचामृतमध्ये मस्तच येतो. आता यात घातले ओल्या नारळाचे काप. ओल्या नारळाचे काप नसेल तुमच्याकडे तर सुक्या खोबऱ्याचे कापही घेऊ शकता. ओले नारळही मस्त यात काही सेकंद असं तेलात परतवल्यानंतर आता घालूया यात 1 ते 2 कापलेली हिरवी मिरची. ही कमी तिखट मिरची आहे. मिरची तिखट असेल तर एखाद मिरची घालू शकता. तर मिरची मस्त अशी तळल्या गेली आहे. त्यानंतर घालूयात 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, सोबतच 1 चमचा एवढी तीळ घालूयात आणि आता यात घालूया पेरूच्या फोडी. चांगलं हे मिक्स करून घेऊयात. गॅस अगदी मी मध्यम आचेवर ठेवला आहे, जास्त मोठ्या आचेवर नाही आहे. आता मध्यम आचेवर ठेवला पेरू घातल्यावर आणि मध्यम आचेवरच आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. गावरान जो कडक पेरू असतो तोही असा घारसलेला घ्यायचा. त्या पेरूचंही पंचामृत फार छान होतो. जास्त पिकलेला नव्हे तर मध्यम असा थोडासा कडक, थोडासा असा पिवळसर असतो तो घ्यायचा. त्यानंतर यात पाव चमचा एवढी हळद घातली, अर्धा ते पाव चमचा हळद. यासोबतच अर्धा ते पाव चमचा एवढं लाल मिरची पावडर, आपण हिरवी मिरचीही घातली आहे. मस्त असं चटपटीत आंबट गोड तिखट तुरट मस्त असं हे पेरूचं पंचामृत लागतं. मिरची पावडर घातल्यावर हे सगळं मिक्स करून घेतलं. हे गावरान तिखट आहे, मस्त लालसर आणि अगदी काश्मीरी मिरची पूडसारखंच दिसतं आणि खूप खायला तेवढंही स्वाद असं आहे. चांगलं तिखटही याच्यावर परतल्यानंतर तेल सुटायला लागलं की तेव्हा चिंचेचा कोळ घातला. एक पाववाटी एवढा चिंचेचा कोळ, एक 4 ते 5 चमचा एवढा. तर चिंचेचा कोळ आणि ज्या वाटी चिंचेचा कोळ करून घेतला होता त्यातच थोडंसं पाणी घालून यात मिक्स करून घेतलं आणि चांगलं मस्त याला खळखळ उकळी येऊ द्यायची. चांगलं मिक्स झाल्यावर आता मस्त अशी खळखळ उकळी आली की गॅस मंद आचेवर करून हे चांगलं शिजू द्यायचं, म्हणजे अगदी या शेंगदाणे ओल्या नारळाची चव यात उतरते. तर अजून मी एखाद मिनटासाठी यावर झाकण ठेवलं आणि मस्त असं हे शिजवून घेतलं. पेरूची, ओल्या नारळाची, मेथीच्या दाण्याची, हिंगाची सर्व चव यात उतरते. यातील सर्व पाणी कमी होऊन फक्त चिंच गुळाचा चमचमीत पाकच यात राहतो. तेवढंच चटपटीत हे पेरूचं पंचामृत लागतं. आता वरून अर्धा ते 1 चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट घातला आणि अर्धा चमचा एवढी धनेपूड घातली. आता चिरलेला गूळ घालूयात. एक 4 ते 5 चमचा एवढा चिरलेला गूळ घालून आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. तर पंचामृत शिजलं किंवा नाही हे कसं कळतं की अगदी अशी याला चमक येते. फक्त असं गुळाचं आणि तेलाची चमक दिसते की समजायचं, गोड आंबा जसा दिसतो तसंच यातलं चमक येते, तेव्हा समजायचं की आपलं पंचामृत तयार झालं. तर हे पहा, यातील पाणी सर्व कमी झाल्यावर मी आता चवीनुसार मीठ घातलं. मीठ अगदी बेताने मस्त घालायचं, म्हणजे जास्त वापरायचं नाही, तर अगदी अंदाजाने मीठ घालायचं. तर चवीनुसार मीठ घालून एकदा मिक्स करून घेतला. तर हे पहा, आता वरून तुम्हाला अशी तेलाची चमक दिसते, तर ही गुळाची चमक असते, म्हणजे आपलं पंचामृत मस्त तयार झालं. अगदी चटपटीत असं हे पंचामृत लागतं. चांगलं पाणी आटून दिलं तर आपण एक आठवडाभरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो. तर आपल्या सर्व भाज्या तयार झाल्या. शेवटी आता चपाती राहिली. कणिकही चांगली मस्त मुरली होती, जास्त तिंबावी लागत नाही. मग तर इथे घडीची चपाती करते मी. फोल्ड करून घेतली 4 घडीमध्ये आणि आता चपाती लाटून घेऊयात.
कणिक मस्त अशी तिंबल्यावर चपाती ही चांगली टम्म फुगते. तर एक 20 ते 25 मिनटं आपली कणिक चांगली तिंबत होती. हे पहा, मस्त अशी चपाती गोल गरगरीत अशी लाटून झाली आहे. आता गॅसवर मी आधीच तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. घडीची चपाती आहे तेलात मस्त अशा टम्म फुगतात, तेवढंच खायला स्वादही लागतात. उपवास असेल तर तुम्ही पुरीसुद्धा बनवून घेऊ शकता. इथे मी घडीची चपाती अशी तेलाची बनवून घेते. तव्यावर थोडंसं तेल टाकलं की चपाती अशी फिरवत राहायची, म्हणजे एकसारखी भाजल्या जाते. लोखंडी तव्यावरच्या चपात्या आहेत तरीसुद्धा जास्त जळत नाही किंवा डाग पडत नाही. तेवढंच खायला मस्त अशा खरपूस भाजल्या जातात. तर हे पहा, दोघीही बाजूने मी तेल लावून अशी ही घडीची चपाती टम्म अशी फुगते, तुम्ही पाहू शकता. अगदी मऊ लुसलुशीत मऊसूत अशी ही घडीची चपाती होते. तर हे पहा, तुम्ही हवं तर पुरी बनवून घेऊ शकता, पण घडीची चपातीसुद्धा मस्त अशी पुरीसारखीच एकनिक पदर असा मोकळा होतो. सर्व चपाती भाजल्यानंतर थोडीशी अशी झटकून घ्यायची पोळपाटावर किंवा अशी हाताने. तर हे पहा, अशी मस्त हाताने झटकून घेतली की एकसारखा याचा एकनिक पदर मोकळा होतो. दोघीही बाजूने मस्त अशी भाजल्या गेली आहे. तर हे पहा, मऊसूत अशी आपली चपाती ही तयार झाली. याच पद्धतीने सर्व चपात्या लाटून घेऊयात आणि गरमागरम रुचकर अशी कांदा लसूण विरहित उपवासाची जेवणाची थाळी सर्व करूयात. तर तुम्ही फ्लावर, मटार, बटाट्याची भाजी पाहू शकता. अगदी चमचमीत आणि मस्त रसरशीत अशी झाली आहे. कुठेही आपण कांदा लसूण वापरला नाही तरीसुद्धा ती भाजी खायला मस्त लागते. आणि पेरूचं पंचामृतसुद्धा पाहू शकता, अगदी मस्त चटपटीत झालं आहे. गुळाचा शिरा ही एकनिक कण, रव्याचा एकनिक कण मोकळा सुटसुटीत असा आहे. आणि चपातीसुद्धा मऊसूत. गरमागरम थाळी आपली तयार आहे. तेवढंच रुचकर, स्वादिष्ट, चमचमीत अशी ही जेवणाची थाळी आहे. अजिबात आपण कांदा लसूण वापरला नाही तरीसुद्धा आवडीने जेवतील. कळणारसुद्धा नाही की आपण यात कांदा लसूण नाही घातला म्हणून. नेहमीसुद्धा आपण अशी ही थाळी बनवू शकतो, कुठल्याही उपवासाला किंवा इतर दिवससुद्धा. तर चपातीसुद्धा पाहू शकता तुम्ही, अगदी मऊसूत अशी झाली आहे. घडीची चपाती करताना अगदी हलक्या हाताने लाटायची, म्हणजे पदर जास्त दबल्या जात नाही. सुटसुटीत अशी मोकळे पदर होतात आणि टम्म चपाती फुगते. तर भाजी अगदी लपथपीत झाली आहे आणि मेथीची भाजीसुद्धा मस्तच. तर हे पहा, गुळाचा शिरा आहे तरीसुद्धा एकनिक रव्याचा कण आपला मोकळा आणि सुटसुटीत असा झाला आहे. हातानेही दाखवते. हे पहा, अगदी आपण पाकाचे लाडू बनवतो इतपत हा रवा सुटसुटीत असा दिसतो आहे. पेरूचं पंचामृतसुद्धा वाटणार नाही, असं वाटतं की आपण गोळांबाच खातो आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.